उबाटाचे नेते माननीय उद्धव ठाकरे यांची आताच प्रेस या ठिकाणी झाली आणि ते बेछूट आरोप ज्या पद्धतीने खालच्या भाषेत ते बोलत होते, खरं म्हणजे मला त्यांना सल्ला कोण देतं सगळं बोलण्याचा हाच प्रश्न मला पडलेला आहे. मद्रास हायकोर्टाचे जज माननीय स्वामीनाथन यांनी परवा एका मंदिराच्या विषयावर निर्णय दिला आणि त्या निर्णय दिल्यामुळे DMK असेल, गांधी परिवार असेल, त्या ठिकाणी अखिलेश यादव असतील, ते या लोकांच्या भावना दुखावल्यात आणि त्यांनी एक महाभियोग त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये दाखल केला. त्यात उद्धव ठाकरे यांचे जे सगळे खासदार आहेत त्यांनी सुद्धा सह्या केलेल्या आहेत आणि आज बोलताना त्यांनी खूप तारे तोडलेत. त्यात त्यांनी अमित भाईंनी माझं नाव का घेतलं, त्यांना लाज वाटली पाहिजे, ते एक अनाकोंडा आहेत, त्यांनी कसे वेडेवाकडे शब्द त्याच्यासाठी वापरलेत की जे अपेक्षितही नव्हते. मला उद्धवजींना एक प्रश्न विचारायचा आहे. मद्रास हायकोर्टाने, मदुराई हायकोर्टाने त्या बेंचने हा एक निर्णय दिला, तो मंदिराच्या बाजूने दिला. आता मंदिराच्या बाजूने निर्णय दिला तर मी DMK दुखावलं, गांधी परिवार दुखावला हे समजू शकतो, अखिलेश यादवही समजू शकतो, पण आपल्या उबाठाला काय झालं असं की त्यांनी त्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सह्यासुद्धा केल्यात. महाभियोगाच्या संदर्भामध्ये त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तो दिला आणि त्या सगळ्यांवर उबाटाच्या सगळ्या खासदारांच्या सह्या त्या ठिकाणी आहेत. ते मला कळत नाही. त्या जजवर त्यांनी आरोप केले की हा ब्राह्मण आहे, हा मंदिराच्या बाजूने निर्णय देतोय, हा हिंदुत्ववादी आहे आणि अशा पत्रावर आपण सुद्धा सह्या केलेल्या आहेत. मला वाटतं त्यावेळेला आपल्याला थोडीशी वाटत नाही का, जनमनाची सुद्धा आपल्याला वाटत नाही का, आपण आमच्या नेत्याची लाच काढतायत, शरम काढतायत, त्यांना अनाकोंडा म्हणतायत. आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की स्वर्गीय हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपण त्यांचे चिरंजीव आहात आणि आपण अशा पद्धतीने हिंदुत्वाच्या बाजूने, मंदिराच्या बाजूने निर्णय देणाऱ्या जजवर महाभियोग आणतायत, त्याच्यावर सह्या करतात, त्याला काढून टाका म्हणतायत. ही आपली कुठली राजनीती आहे? आपण कुणाचा सल्ला घेऊन सगळं बोलतात? तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी अनाकोंडा म्हणताय, ते सगळं गिळायला चाललेले आहेत. उद्धवजी, आपण आपली परिस्थिती जर तपासून बघा, एकदा आत्मचिंतन करा, आपण काय होतो आणि कुठे गेलेलो आहोत. 20 आमदार फक्त आपले आहेत 288 पैकी. विरोधी पक्षनेता सुद्धा आपला होऊ शकत नाही आहे. तो होत असताना आपल्यामध्येच मारामारी चालल्या, घरातल्या घरात एका पक्षामध्ये 20 जणांमध्ये, आणि तुम्ही वाटेल तशी बरळ आमच्या त्या ठिकाणी करतात. मला असं वाटतं की आपण या ठिकाणी आत्मचिंतन केलं पाहिजे. एका तास बसून आपण खरंच आत्मचिंतन करा आणि आपल्याला या सगळ्या बोलण्यासाठी जे सल्ले देत आहेत त्यांचा सल्ला आपण घेऊ नका. आणि तर जे आहे 20 मागे पुढे ते दिसणार नाही. येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण निर्णय बघा, नगरपालिकेमध्ये बघा आपली स्थिती या राज्यामध्ये काय झालेली आहे. आपण देवेंद्रजींना सुद्धा काय होतास तू, काय झालास तू, हे स्वतःसाठी आपण बघा. एकदा आरशामध्ये आपण बघा की आपण काय होतात, आपण आता काय झालेलं आहात. 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होतात. किती दिवस आपण असेंब्लीमध्ये आलात, किती दिवस मंत्रालयामध्ये आलात, काहीच केलं नाही आपण. ते म्हणतात भ्रष्टाचारावर पांघरून देवेंद्रजी घालतायत. आपल्या काळामध्ये काय झालं, कोरोनामध्ये लोक मरत असताना आपण कशामध्ये त्या ठिकाणी काय काय खाल्लं, मी काही बोलत नाही जास्त. आणि म्हणून मला वाटतं इथे सुद्धा फक्त नागपूरला टिकली लावायचं काम केलं आहे. 7 दिवसाचं अधिवेशन, 8 दिवसाचं अधिवेशन, त्या ठिकाणी फक्त 1 दिवस या ठिकाणी आलेत आणि बस प्रेस घेतली, बेछूट वक्तव्य करायचं, बेताल बोलायचं आणि इथून निघून जायचं. या व्यतिरिक्त आपण काय केलेलं आहे? आणि म्हणून तुम्ही आम्हाला या गोष्टी शिकवू नका. जनता आमच्या बाजूने, पूर्ण महाराष्ट्र आमच्या बाजूने, संपूर्ण देश मोदींच्या भाजपच्या पाठीशी आहे, महायुतीच्या बाजूने आहे. आणि म्हणून आता फक्त आपल्याला बोलबच्चनगिरी केल्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. आणि म्हणून मला वाटतं आपण बोलताना जरा आमच्या नेत्याच्या बाबतीमध्ये थोडा सांभाळूनच बोललं पाहिजे. मला असा मित्रत्वाचा, आपुलकीचा सल्ला माझा आपल्याला आहे.